नमस्कार. महामंथनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. नुकत्याच 10वी परीक्षेचा निकाल लागलेला आहे आणि या परीक्षेतल्या निकालाचं एक वैशिष्ट्य म्हणजे आपल्या बाबरमाची तालुका कराड येथील एक 10वीचा विद्यार्थी आहे महेश बिराजदार. तो कर्णबधिर आहे, परंतु त्यानं दिव्यांग या श्रेणीतून परीक्षा न देता सर्वसाधारण गटातून सर्वसाधारण मुलांप्रमाणे त्यांनी परीक्षा दिलेली आहे आणि या परीक्षेत त्यांनी जे यश मिळवलेलं आहे ते अतिशय थक्क करणारं आहे. त्याला 95% अधिक मार्क्स गुण मिळालेले आहेत. त्यामुळं सर्वप्रथम महेश तुझं अभिनंदन. थँक्यू. तर तू कशा पद्धतीनं अभ्यास केलास ते थोडंसं सांग आणि तुझी शाळा कोणती होती? म्हणजे मी 1ली ते 7वी पर्यंत गावातल्या शाळेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकत होतो आणि त्यानंतर मी न्यू इंग्लिश स्कूल सदाशिवगडला ऍडमिशन घेतलं 7वी ते 10वी पर्यंत. म्हणजे 8वी ते 10वी पर्यंत, म्हणजे 8वी ते 10वी पर्यंतचं शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल सदाशिवगड इथेच पूर्ण झालं. बरं. आणि मग तू अभ्यास कसा करत होतास? म्हणजे अभ्यास पहिल्यापासूनच जूनपासूनच चालू करायला हवा. आणि काही मुलं जे काय असतं पुस्तक पाठ करतात आणि ते हितच शिकतात आणि पुस्तक पाठ केल्यामुळेच त्यांना कमी गुण मिळतात. पुस्तक पाठ न करता मी संकल्पना समजून घेण्यावर भर दिला आणि बाकी सगळ्यात जास्त सराव गणित आणि विज्ञान ह्याचा केला होता. तसंच काही मुलं गणित आणि विज्ञान ह्याचा जास्त सराव करून भाषा आणि समाजशास्त्र ह्याच्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळं मी सगळ्या विषयांना समान वेळ दिला. सगळ्या विषयांना 2-2 तास प्रत्येक दिवसा. बरं. आणि तुला ऐकायला कमी येतंय हे कसं जाणवलं तुला? मला जाणवलं म्हणजे पहिलीपासून जाणवलं. हां. म्हणजे कसं तुला ओळख आहे? म्हणजे मला ऐकू येत नाही किंवा कोणी हाक मारली, आई वडील हाक मारत असतील किंवा मित्रांच्यात खेळायला गेल्यावरती तुला जाणवत असेल की मला ऐकायला कमी येते, असं कधी वाटलं का तुला? हो, कधी लांबून हाक मारली की मला ऐकायला येत नाही. त्यामुळे तेव्हाच मला वाटलं की मला लांबून ऐकायला येत नाही. बर. मग आता तुझे शाळेला काय श्रेय देणार तू? तुझी शाळा कोणती आहे किंवा त्या शाळेतल्या शिक्षकांनी तुला कशा पद्धतीनं मार्गदर्शन केलं? म्हणजे माझा सायन्स आणि गणित हा वीक पॉईंट होता. त्यामुळं सायन्स आणि गणित मला त्यांनी खूप छान प्रकारे समजावून सांगितलं. त्याचबरोबर समाजशास्त्र पण मला आवडत नाही आणि समाजशास्त्राच्या ज्या टीचर होत्या त्यांनीही खूप छान प्रकारे शिकवलं आणि त्यामुळे त्यांच्या सर्वांचा मी आभारी आहे. आता सर्व सरांचं किंवा शिक्षकांचं आपल्याला म्हणजे ते मान्यच करावं लागते. सर्वांनी आपल्याला चांगलं शिक्षण दिलं, पण तुला सगळ्यात आवडतं एखादं शाळेतले शिक्षक कोण? तुला नाव घ्यायचं तर सांग. माझा आवडते शिक्षक सायन्सचे शिक्षक, म्हणजे सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायो असे 3 विषय पडतात. त्यातले बायोचे शिक्षक नील शर्मा सर. बरं. खूप खूप तुझं अभिनंदन आहे. तुला पुढं काय करावं वाटतं? आता कुठे ॲडमिशन घेणार आहेस तू 10वी नंतर? ॲडमिशन अजून कन्फर्म नाही, तरी पण ठरवू नंतर. आणि मी सायन्स स्ट्रीममध्ये ॲडमिशन घेणार आहे PCMB आणि 12वीला नीट करणार आहे. बरं. आणि मग तुला 12वी नंतर पुढे काय करायचं आहे? तुला पुढे MBBS कडून डॉक्टर व्हायचं आहे. आणि डॉक्टरच का व्हायचं आहे? कारण की ह्या जगामध्ये अशा अनेक रोग आहेत की ज्यांच्यावर आधी शोध लागला नाही. त्यामुळे मला डॉक्टर होऊन त्या रोगांवरती शोध लावायचा आहे. निश्चितच तुझ्या संकल्पना चांगल्या आहेत. म्हणजे तुझं ध्येय जे आहे ते खरंच खूप चांगलं आहे. कारण अनेक असे आजार आहेत त्याच्यावरती आजही संशोधन झालेलं नाही किंवा त्याला निदान होत नाही परफेक्ट एखाद्या औषधामुळं. तर अशा एखादं भविष्यात तुझ्या नावावर एखादं संशोधन म्हणजे शोध लागावा असं तुला शुभेच्छा देतो. आणि आता त्यांचे वडील आहेत आपलं त्याच्या ऐकायला कमी यायला लागले असं तुम्हाला केव्हा जाणवलं? तर काय झालं माहिती आहे का, तो एकदा ZP शाळेत शिकायला गेला, म्हणजे शिकत असताना म्हणजे 1ली ते 2रीमध्ये एवढं काय जाणवलं नाही आम्हाला. म्हणजे ॲक्च्युली तो 4थीत गेला. 4थीत गेल्यावर खरात सर म्हणून त्याला शिकवायला होते. ते खरात सरांनी आम्हाला सांगितलं की त्याला ऐकायला कमी येते का. घरात पण इकडे तिकडे वावरत असताना आम्ही लांब हाक मारायचो त्याला, पण तो लवकर आम्हाला प्रतिसाद द्यायचा नाही.
बर प्रतिसाद न दिल्यामुळं आम्ही मग जरा जवळ जाऊन बघायचो, हाक मारायचो. मग त्याला ज्यावेळी ऐकायला जायचं त्यावेळी तो ओ द्यायचा. आणि मग नंतर आम्हाला कळलं की ह्याला लांबनं ऐकायला कमी येते. मग त्यावेळेस मग सरांनी पण त्याला झेडपी सरांनी आम्हाला सांगितलं की त्याला म्हणजे पहिल्यांदा त्याला लांब बसवलेला. ते लांबनं काय येत नाही, तो तोंडाकडेच बघायचा त्यांच्या. मग त्यांच्या बी लक्षात आलं की ह्याला ऐकायला कमी येते. त्यावेळी आमच्या लक्षात आलं की ह्याला ऐकायला कमी. पुढे तुम्ही काय त्याला दवाखान्यात घेऊन त्याच्यावर उपचार भरपूर वगैरे? ठिकाणी चेकिंग वगैरे केलं. चेकिंग वगैरे करून मग त्याने डॉक्टरांचं असं म्हणणं आलं की तो लहान आहे, त्याची ताकद कमी आहे. आणि त्याला ऍक्च्युली जन्मताच त्याच्या त्या कानावर जरा प्रॉब्लेम आहेच. बर पण असं काही नाही की मग ते म्हटले जरा वय वाढेल तसं त्याला जास्त ऐकायला येईल. बर आता आम्हाला जाणवतं तो मोठा होईल तसं जरा थोडं फरक पडलाय त्याला. पण असं काही पूर्ण नाही. दोन्ही कानानं त्याला ऐकायला येत नाही का तर लांबनं येतच नाही. पण ती पहिली कोणती वेळ होती की असं एखादं मी त्याला हाक मारले आणि पटकन तो आपल्याकडे लक्ष देत नाही, असं काय एखादं आहे का आठवणीत? नाही आता तसं काही एवढं आठवणार नाही. काही पण- प्रसंग नाही ना? नाही मग पण घरात आम्हाला जाणवायचं की आता तो अंगणात खेळत असला की त्याची मम्मी मग घरात हाक मारायची की त्याला आम्ही सगळे छोट्याच म्हणतो. पण त्याची मम्मी छोट्या छोट्या करायची. अंगणात खेळत असला तरी त्याचा काही प्रतिसादच यायचा नाही. मग त्यावेळी ते म्हणायच्या छोट्याला किती हाका मारल्या तरी तो आपल्याला काही ओ देत नाही. मग त्यावेळी पण आम्हाला आठवलं की बाबा ह्याला आपण लहानांच्याकडे बघताना जरा खेळण्यात गुंग असेल वगैरे. तुम्हाला काय वाटतंय कसं मुलाचा आता एवढा तो ऐकायला कमी येत आहे तरी पण त्यानं एवढा चांगला मन लावून अभ्यास केला आहे. 95% गुण म्हणजे कमी नाहीत, खूप चांगले मिळालेले आहेत. तर तुम्हाला काय वाटतंय आई म्हणून? मला आनंद झाला की मार्क पडला. होय हो आनंद झाला मला. आम्हाला काय सांगायला लागत नाही अभ्यास करा बा नाही चुकत, त्याचा ते अभ्यास करत होता. बर स्वतः स्वतः अभ्यास अभ्यास. करायचा. बर कोणी आई माय आजीने सांगितलं नाही, आई वडिलांनी सांगितलं नाही तो अभ्यास कर बाबा, काहीच नाही, तो स्वतः अभ्यास केलाय. बर हा. नाही खूप चांगलं त्यानं यश संपादन केलेलं आहे. त्याबद्दल आमच्या सगळं चॅनेलच्या किंवा प्रेक्षकांच्या सर्वांच्या वतीनं मी तुझं या ठिकाणी अभिनंदन करतो. आता तुझ्या बाजूला आणि तू आपल्या या कॅमेऱ्याच्या एवढ्यात कोण कोण बसलंय ते मला जरासं सांग, म्हणजे सगळ्यांना समजेल की तुझ्या शेजारी कोण बसलंय, इकडे कोण बसलंय, आजी आहे तुझी, इकडे कोण आहेत सांग. ही माझी मोठी काकी आहे, हां हे माझे वडील, आई, ही आजी आणि ही माझी छोटी बहीण. हां. तुझं नाव काय? सायली. सायली. तू काय करणार आता? मी पुढे अभ्यास अभ्यास करणार? हां. आत्ता कितवीला आहेस तू? दुसरी. बरं. म्हणजे शाळा शिकणार भरपूर. तू आता दादा म्हणतोय मी डॉक्टर होणार, तू कोण होणार? मी पोलीस. पोलीस होणार? अरे वा वा वा, छान. असं एकंदरीत या परिवाराचं आणि याच्या यशामध्ये त्याच्या पाठीमागं ही सगळी लोक उभी आहेत. त्यानं तो अभ्यास केलेला आहे आणि त्याने तो यश संपादन केलं आहे आणि भविष्यात त्याला डॉक्टर व्हायचं आहे. तर निश्चितच तो एक चांगला निष्णात डॉक्टर होईल असं या ठिकाणी आपण त्याला शुभेच्छा देऊया. आणि आपण सर्व आमच्या चॅनेलशी बोललात, तुमच्या सर्व अभ्यासाविषयी सगळं बोललात. तुला आता 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 10वीचं तू आता काही संदेश नाही देणार, पण मुलांना आता तू 10वीतून बाहेर पडला आहे, 10वीची मुलं नवीन येणार असतात, 9वीतून 10वीत आहेत, त्या मुलांना काय सांगशील, कसा अभ्यास करावा? अभ्यास पहिल्यापासूनच म्हणजे जूनपासूनच अभ्यास चालू करावा आणि पाठ करत बसणं म्हणजे संकल्पना समजून घ्यायचं सगळं. पाठ केलं की ते काही काळानंतर विसरून जातं आणि परीक्षेत पण आठवत नाही. त्यामुळे समजून घेतलेलं जास्त काळ लक्षात राहतं. त्यामुळे ज्या काही पुस्तकातल्या संकल्पना आहेत त्या समजून घ्याव्या आणि जास्तीत जास्त वेळ गणित आणि विज्ञानाला द्यावा, कारण तो खूप हार्ड विषय आहे. हार्ड म्हणजे तो भाषा आणि समाजशास्त्रापेक्षा खूप वेगळा आहे आणि त्याला जास्त वेळ द्यावा दिवसातला. आणि त्याच प्रकारे परीक्षेच्या आधी नवीन काही वाचायचं नाही, जे काय वाचले ते रिव्हिजन करायचं. आणि मी गेल्या 5 वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवल्या होत्या, त्यामुळे मला फायदा झाला. त्यामुळे गेल्या 5 वर्षांच्या प्रश्नपत्रिकाही सोडवाव्या पूर्ण अभ्यास झाल्यानंतर. निश्चितच महेश किती छान बोलतोय बघा. एखादं MPSC UPSC परीक्षा पास केल्यानंतर एखाद्यानं बोलावं असं तो सगळ्यांना मार्गदर्शन करतोय. आणि म्हणतात ना, म्हणजे एखाद्या शारीरिक आपल्याकडं क्षमता कमी असेल, एक आपल्याला बळ नसेल, पण पंखामध्ये याच्या पूर्ण बळ आहे. आणि कसा अभ्यास करायचा आहे, समजून उमजून अभ्यास करायचा आहे. पाठांतर रट्टा मारून घोकमपट्टी असं न करता जो केलेला अभ्यास आहे तो अभ्यास निश्चितच आपल्याला यशापर्यंत पोहोचवतो. या ठिकाणी आता आम्ही
तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. आणि एकदम म्हणजे आमचं सामान्य कुटुंब आहे सर. असं काय म्हणजे आमची स्वतःची जमीन वगैरे इथं नाही आहे. एक थोडीफार आहे ते आम्ही दुसऱ्या दिवशी खंडनच करतो. तर हाच आमचा इन्कम सोर्स. निश्चितच गरिबाघरीच असे लोक तयार होत्या ज्याला परिस्थितीची जाणीव असते, आईवडिलांच्या कष्टाची जाणीव असते आणि आपल्याला काहीतरी पुढे ध्येय आणि असतं. परवा अशी आम्ही एका मुलं ठिकाणी गेलो तर त्याला काय मी समजून दिलं नव्हतं की बाबा इथे ह्या कॉलेजची एवढी फी असते तेवढी फी असते. पण त्याला तिथं मी आज जाऊन बाहेर येऊस तर त्याला सगळं समजलं हां. की बाबा इथे एवढी फी आहे तेवढी आहे. पण तो नंतर म्हणतो पप्पा राहू दे, हे कॉलेज नको आपल्याला, दुसरं कॉलेज बघ. एवढ्यापर्यंत तो म्हणजे त्याला जाण आहे. निश्चितच त्याला समजशक्ती चांगली आहे आणि तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. कॉलेजला पण तू असंच नाव कमव आणि आपल्या कुटुंबाचंही तुझ्यामुळं नाव उंचावत राह. धन्यवाद. थँक्यू.